सगळे आलेत. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराजांचा चढवण्यासाठी पोवाडे गाण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये अर्थातच जय एकविरा मित्रांनो आज आहे सॅटर्डे आणि आज आमचा प्लॅन झाला आहे की फार्म हाऊसला जायचा, वन नाईट स्टे करायचा. तर अचानकमध्ये झाला प्लॅन, तर मी पण अचानकमध्ये निघतो. आणि आता माझे सगळे मेंबर्स जे माझे सगळे फार्म हाऊसला चाललेत ते तिकडे रेडी आहेत ना. मी पण रेडी आहे, कारण की मी आज माझी गाडी नाही घेऊन जाणार, माझ्या सरची गाडी घेऊन जाणार आहे. ते बोलले आपली मोठी गाडीमध्ये आम्ही थोडे जास्ती पब्लिक आहे त्याच्यामुळे आमची मोठी गाडी घेऊन जाऊ. तर आता आम्ही चाललो इथून. आता बिर्याणी मस्त मामीला सांगितले बिर्याणी बनवायला, तर बिर्याणी बनवत लागली आहेत. तर आता मी चाललो इथून ॲक्टिवा घेऊन. मग ॲक्टिवा घेऊन निघालो का मग नंतर मग तिथून बिर्याणी घेतो. मग बिर्याणी घेऊन मग तिकडे सरांच्या इकडे. मग तुम्ही आता ब्लॉग बघत जरा पुढे, खूप मजा येईल, एन्जॉय करीन. आता फार्म हाऊसला ना काय मस्ती करतो आम्ही, तुम्ही बघत असता. तर पब्लिक आता मी आलो बिर्याणी घ्यायला. तर मामीने बिर्याणी बनवली आहे. आता जातो मामीला निघतो. ही आमची परुदी काय करते तू? हां काय करतेस तू? चल येतं का तू? का चल ना. तर निघतो आता. मामी झाली का आपली बिर्याणी? मामी थोडी लाजते. तर आता आम्ही निघलो इथं ना. माझा विनू ब्लॉगर भेटला आहे. विनू ब्लॉगर याला आज मी टाकून पडलो. हे काल मला टाकून पडले, मी आज यांना टाकून पडलोय भाई. बरोबर रे. काल एकटा पडलं ना तुम्ही, मला सांगितलं नाही भाई. एकटा पडला. फोन केला एक फोन उचलतो असा शेट माणूस. अरे शेट माणूस आहे शेट. तर मी निघतो आता. हे काय यांचा काय कुठला घातलाय? आफ्रिकावरून आणलाय. नाही ना भाई, आता तर का बाईकवर जायचं आहे ना, त्याची मुलं घातलाय तो. चाललाय कुठं? हा, गोइंग टू फार्म हाऊस. या हे खर्च करायला पैसे आहे. सो पब्लिक आता आम्ही इथं पोहोचलोय. आता आमची गाडी थोडी भरत लागली. इनोवा क्रिस्टामध्ये झालोय. तर आमचं थोडं सामान विमान ठेवतो आम्ही इथं आता. तर इथं आमचे सर आहेत, अक्षय सर आणि इथं विजूबाई. तर आता निघतो आम्ही इथून. आता आमचे ते श्रीधर सर पण येत लागलेत ना, गणेश सर. मग त्यांच्या जोडीला अजून दोन पोरं आहेत अजून, त्यांना पण घेऊन जाऊ आम्ही. आता आम्ही निघतो इथून. पब्लिक इथे आता श्रीधर सर आणि गणेश सर पण आलेत. बघू शकता तुम्ही बघू शकता इथे गणेश सर. अरे गणेश श्रीधर सर एकदम मजेत. तर आता आम्ही आता वंजरपट्टीवर पोहोचलोय. तर आता आमचं 2 मित्र येत लागलेत. तर त्याच्यातलं एक कावरा तन्मय, तुम्हाला तो तुम्ही बघितला असेल त्याला माझ्या ब्लॉगमध्ये. आता त्याला आम्ही इथून घेतो ना, त्याला पाठीपुढे टाकतो. तो आता नंतर बोलेल, तिथं पोहोचल्यावर फोटो एवढा काढेल ना भाई, तुम्हाला मी काय सांगू आता. नाही ते सर आमचे गपचूप बसलेत. मी बोलत लागलोय. तर सर तुम्ही काय बोलणार का? काहीच नाही भाई. हा काहीच नाही. ते कावरा येणार ना, त्याच्यासाठी थांबले ओके. तर आता तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कावरा कसं त्याचं रिएक्शन असेल. कावरा म्हणजे तू कुठे बसू असा होतो मग त्याचा. तर आता इथे तन्मयना विनोद आलाय भाई. तिथे बघू शकता, तिथे थांबलेत ते दोघं पण. आता त्यांना बसवतो गाडीमध्ये. तर आता इथे तन्मयना विनोद आलाय. उतरू रे इधर. रुकना इधर हे काय रे तुमचा? काय आला विनोद? कावरा तन्मय कुठे बसतो आता? तर आता इथं आले, यांना बसवतो. आता निघतो आम्ही डायरेक्ट फार्म हाऊसला मस्तपैकी. फुल एकदम असं. तर पब्लिक आता आम्ही इथून निघालोय. तर सगळे आलेत. गणपती बाप्पा मोरया. आता तिथे प्लेसवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तो प्लेस मस्तपैकी आहे, एकदम हराभरा. सर स्विमिंग पूल आहे काय नाही सर? अरे है ना, सब बुकिंग एकदम प्रॉपर. सर स्विमिंग पूल नहीं रहेगा ना, मैं उधर से चला जाएगा फिर से. स्विमिंग पूल नहीं रहेगा ना, मैं तालाब में फेंक देगा. तर पब्लिक अशा तऱ्हेने आम्ही आता वज्रश्रीला पोहोचलोय. आता आम्ही चालू दर्शनाला आईच्या. तर इथे सगळे पब्लिक आमचं झाले, पण सर येणार नाही कारण की त्यांचा ते थोडाफार प्रॉब्लेम आहे.
आता तुम्हाला दाखवते बघा, आता वज्रशीला आलो आम्ही. हा मंदिर आहे, इथून दिसतच असेल तुम्हाला मस्त वेगळी किती सुंदर. आणि इथे आमची पब्लिक पूर्ण हे ब्लॅक मॅचिंग करून आलेत. ना मी वाईट हे माझे बॉडीगार्ड आहे, तू त्या साईडला ना बॉडीगार्ड बनून आलेत भाई माझे. तर आम्ही आलो आहे आता आईच्या दर्शनाला. आता पहिल्या पायरीवर दर्शन घेतो. इथं बघू शकता. नाही तर इथं आमचा कावरा वावरा. तन्मय कसं वाटतं आता आपला कितवं ट्रिप आहे रे का? आता तिसरा चौथा असेल ना? हो हो तिसरा चौथा ना. मागच्या वेळी इकडे चालतो ना आपण फार्म हाऊसला. मग आलेलो, हां मजा केली, धमाल केली, हां. जाम मजा आली. आता परत आपण तिकडे झालोय. पण आपण तेव्हा आपण इकडे नव्हतो आलो ना पहिला. नाही इथे नव्हतो आलो. हां नंतर आलेलो. आता आलो आम्ही आईच्या दर्शनाला. बघू शकता. तर तुम्हाला मी दाखवतो कारण की इथं व्हिडिओ शूटला अलाउड नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पुढे बघा. तरी तर पब्लिक पजेशी राहायला एवढा काम आणतात तुम्हाला हे सांगतो. हे बघा हे इथे करत लागले. हे का करत लागलेत माहीत आहे? कारण की यावेळी काही नवस मागितला असेल, त्याच्यामुळे त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी वापस इकडे आलेत. जर जो नवस मागतो तर आपण जे बोलतो आईला की मी हे करीन ते करीन, तर ते आपल्याला करायलाच लागतं. त्याच्यामुळे आता त्यावेळी नवस मारले त्यांचं पूर्ण झालं आहे, तर आता ते आलेत ते त्यांचं पूर्ण हे करायला. तर पब्लिक आता आम्ही आलो आहे गणेशपुरीला इथे मठामध्ये आलो आहे. तर मस्तपैकी इथे होऊन एवढं सुंदर आहे ना, तुम्हाला दाखवतो मी पुढे. तर आता इथून निघतो आम्ही. पहिले स्वामींचं दर्शन घेतो, मग पुढे जातो. आम्ही आलो इथे मंदिरात. बघू शकता किती भारी वाटतं. थोडा भारी वाटतो ना इकडे मंदिरात आलं. स्वामींच्या मठाला गेलो आम्ही. मस्त एकदम मजा येत लागली इकडे. एवढा वाईब एवढी चांगली येत लागली ना मंदिरात येऊन. खूप भारी वाटतो एकदम, खूप भारी. आता इथे कुंड पण आहेत, तुम्हाला कुंड पण दाखवतो. कुंडामध्ये ते आंघोळ करतात, गरम कुंड आहेत पाण्याचे. ते एकदम मस्तपैकी. हा मंदिर कसलं भारी वाटतो एकदम मस्तपैकी एकदम. तर पब्लिक इथे बघू शकता, इथे कुंड पण आहेत. तर इथे स्वामींचा मठ आहे. तर स्वामींच्या मठाने आम्ही चाललो आहे मस्तपैकी. खूप भारी वाटतो. तर इथून आमचं मस्तपैकी दर्शन झालं आहे. आता आम्ही इथून पण निघतो आहे मस्तपैकी. खूप भारी वाटतो काही टेम्पलमध्ये आल्यावर, मंदिरात कुठे पण गेल्यावर. तर मी कसं वाटलं तुला? एक नंबर, खूप छान एक्सपिरियन्स होता. बरं वाटतं ना असं मंदिरात सकारात्मक ऊर्जा येते, मजा येते. नकारात्मक ऊर्जा पूर्ण निघून जाते. एकदम असं हलका फील होतो. एवढा भारी वाटतं ना खरंच. तर आता आम्ही इथून निघतोय. मला दाखवतो आम्ही नेक्स्ट प्लेस. ओके. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही पोचलो आहे आमच्या प्लेसवर. आणि तर सगळेजण चालले आहे आमच्या प्लेसवरती. बाद एक चालू आहे रूमचा, कुठला रूम घ्यायचा ना कुठला नाही. ते पुढे स्विमिंग पूल आहे मस्तपैकी. स्विमिंग पूल पण दाखवतो तुम्हाला. यो स्विमिंग पूल भाई मस्तपैकी. बघू आता स्विमिंग पूलमध्ये या करायचं आहे का नाही. आता फीस मजा करू. पहिला आता सेटअप चालू आहे. पहिला फीस पिऊ ना, नंतर मग स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची चालू आहे. सही है भाई, पानी गर्म है.
पब्लिक आता आम्ही इथून फार्म हाऊसचा आमचा सगळा पूर्ण झाला आहे. मस्त खूप एन्जॉय केला रात्री पण. आता सकाळी आमचे डोले उचकत नव्हते तरी पण आम्ही उचकले. आता निघतोय तरी आता आम्ही इथून चाललो आहे वज्रशिला कुंडावर. तर कुंडावर चाललो आहे. तर सर तुम्ही आंघोळ करणार का नाही? येस येस करणार. हां येस येस हां येस चड्डी सर कुठे आहे तुमची? आहे ना गाडी हां रात्री तर पक्का हे जे चड्डीवनाचं होते पोल डान्स तर आता आम्ही चालतो. तर तुम्हाला या फार्म हाऊसचं लोकेशन पाहिजे असेल तर मी सांगतो. तुम्हाला 2 मिनटं थांबा फक्त. तर आम्ही चाललो आहे आता तुम्हाला जर यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देईन आणि भाऊ तुम्हाला लोकेशन सांगतील. आता आपलं वज्रेश्वरी मंदिराच्या इथे जर बायपास रोड. हां तर वज्रेश्वरी मंदिराच्या अपोजिट समोरच या साईडला भाऊंचा मस्त फार्म हाऊस आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर भाऊंचा कॉन्टॅक्ट करा ना. ते तुम्हाला मस्त थोडा डिस्काउंट पण देतील. मस्त इथे स्विमिंग पूल पण आहे आणि डी जे पण आहे. मस्त खूप एन्जॉय करायला भेटेल. तर आम्ही आता निघतो इथून वज्रेश्वरीला जायला कुंडावर आंघोळ करायला. तर तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट कुंडावर भेटतो. तर पब्लिक अशा तऱ्हेने आम्ही आता पोहोचलो आहे कुंडावर. तर कुंडावर भाई संडे आहे तर एवढी पब्लिक आहे ना काय बोलायचं आता. छान पब्लिक आहे आता. बट कुंडावाले तर आता चांगला वाटतो कारण की गरम पाण्याने मस्त आंघोळ बिंघोळ करू. आपला गरम पाण्याने आंघोळ केल्यावर आपले स्किनचे प्रॉब्लेम पूर्ण निघून जातात. कुंडावर आंघोळ केल्यावर हप्त्यातून एकदा तरी आलं पाहिजे कुंडावर. तर यांना कावरावर पण आमचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत थोडेफार. विनोदला नाही तेवढे. विनोद आपला गावठी माणूस आहे. तो पब्लिक तर जाम आले. तर तुम्हाला दाखवतो इकडं. तर नदी पण आहे इकडे पण खूप पब्लिक आहे. कुंडावर तर जामच पब्लिक. नदीवर तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो एवढी पब्लिक आली ना. पूर्णपणे पब्लिक आहे नदीवरले. भाई कुंडावर आंघोळ करू ना निघून जाऊ आम्ही इथून. मग इथून आम्ही जाणार आहे महाराजांच्या मंदिरात. मग इथून आम्ही जाणार आहे महाराजांच्या मंदिरात. मग इथं आमचे सर बघू शकता पोटले 3 महिन्यांचा. 3 महिन्यांचा हा देखो बोटं दाखवले ना सर 3 महिन्यांचा झाला आहे. तर पब्लिक आता कुंडावर आलं आहे. एकदम आता कुंडावर खूप गरम. आधी दुपार झाले ना एवढा गरम होतोय ना. प्लस त्याच्यामध्ये आम्ही गरम पाणी तर थोडा बरा पण वाटतो. हे बघा इथं आमची पब्लिक सगळी बसले. ए कावरावर जा उतर ना. हां ए डुबल येते ना इकडे म्हणा. तर पब्लिक अशा तऱ्हेने आमचं कुंड अंग धुवून झाले कारण की मी व्हिडिओ नाही काढले तिथे. कारण की लेडीज होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढले तिथे. कुंडावरही एक कुंडावरच काढला. मग आता आम्ही निघतोय आता चेंज करतोय ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात चाललो आहे आता आम्ही. तर आता इथून आम्ही डायरेक्ट थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात चाललो आहे. मग आता तुम्हाला आम्ही तिथे भेटू. ओके. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. महाराष्ट्रातला पहिला मंदिर तुम्ही बघू शकता. काय रे कोण आले? कोण आलेत? अरे फॅमिली आले. हा कोण आहे? अरे सर लोक आम्ही सगळे हे वज्रशिला गेलतो. आम्ही आता तिकडे चाललोय. ठीक आहे चल. बाकीचं कोण आहे? सर लोक आहेत सगळे. चल. तर मित्रांनो आता तुम्हाला सीन दाखवतो. एवढा भारी वाटतो ना महाराजांच्या. असं वाटतं महाराजांच्या दरबारात आलोय मी. एवढं सुंदर तिथं आता पूर्ण हे करत लागलेत. बघा हा महाराजांचा आपला मंदिर गेट पूर्णपणे एवढा भारी वाटतो ना. आता महाराजांच्या दरबारात चाललो. तर मित्रांनो खूप सुंदर प्रकारे आमचं महाराजांचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही बघू शकतो एवढा भारी सीन ना. महाराजांच्या मंदिरात आलो आहे ना. पाऊस पडतो एवढा भारी वाटतो ना. एवढा पाऊस पडतो एवढा भारी वेदर आहे इकडे. तुम्ही तर नक्कीच बोलतो की तुम्ही इथे व्हिजिट करा. मुलांना ते दाखवा. बारीक पोरांना आपला ते दाखवा महाराजांचं मंदिर. सगळ्यांना कसं वाटतं? चांगलं वाटलं नाही. एकदम असं वाटतं की महाराजांच्या
दरबारात आले तर आम्ही पुन्हा एकदा येऊ वापस. तर आता मी तुम्हाला पूर्ण दाखवतो कसं आहे कसं नाही. तुम्ही तर इथे येऊ शकता का, पिकनिक पण करू शकता, पिकनिक स्पॉट आहे. आणि भाऊ आम्हाला खूप कॉपरेट केला आमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी परमिशन दिली आम्हाला. आम्हाला खूप भारी वाटतं. तर आता मी तुम्हाला पूर्ण आपल्या मंदिराचं सगळं हे दाखवतो. व्हिडिओ बघत पूर्ण व्हिडिओ दाखवतो कसं आहे. महाराजांचा बारीकपासून तर मोठ्यापर्यंत सगळं पूर्ण आहे. तर तुम्ही बघा तिथे. तर हा कलाकार आहे. एवढा सुंदर महाराजांचा आहे रांगोळी काढलेला आहे. एकदम महाराजांचा वाटतो. त्या कलाकाराचं नाव पण आहे. कलाकाराचं नाव आहे सिद्धेश दत्तात्रय मोकाशी. सिद्धेश दत्तात्रय मोकाशी वाड्याचा आहे तो कलाकार. चालवण्यासाठी पोवाडे गाण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये अर्थातच जितेंद्र जोडसे सर आमचे कार्यालय ते सरकारी आहे आणि डॉक्टर राजू